नमस्कार. आज आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र शासनाने जे दिव्यांग नागरिकांसाठी, दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संस्थांसाठी आणि वेगवेगळ्या शासकीय कार्यालयासाठी, निमशासकीय कार्यालयासाठी ज्याचं सुरुवात केलेली आहे, त्याच्याबद्दल परिपूर्ण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण हे पोर्टल जे आहे, हे युनिफाईड पोर्टल आहे. या एका युनिफाईड पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग क्षेत्रामधल्या काम करणाऱ्या सर्व व्यक्ती, सर्व संस्था, ज्यांच्यासाठी हे पोर्टल आहे ते दिव्यांग नागरिक, त्याचबरोबर या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींचे पालक, त्यांचे केअरटेकर्स, त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळे NGOज, संस्था आणि इतर यांच्यासाठी याचा वापर होणार आहे. आणि म्हणून आपण त्याबद्दल त्याचा वापर कसा करायचा, लॉग इन कसं करायचं आणि त्याचा परिणाम काय होणार आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी माझ्याकडे अनेक रिक्वेस्ट आल्या की याची जर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिली तर आम्हाला सोपं जाईल आणि तो व्हिडिओ आपण आपल्या वेबसाईटवरती टाकणार आहोत. त्यासाठी आपण ही माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण इथे याचा डेमो आपण केलेला आहे. आता प्रथमतः आपण हे जे बघतोय तर आपण पोर्टलवरती दिव्यांग सहाय्यक portal.maharashtra.gov याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला ही पोर्टल दिसेल किंवा ज्याला आपण स्क्रीन दिसेल. या स्क्रीनमध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला मुख्य पृष्ठ दिसतं, शासकीय योजना, याच्यामध्ये पूर्ण शासकीय योजनांची माहिती आपल्याला दिसते. आपण जर क्लिक केलं तर पूर्णपणे ही माहिती भेटेल. आपल्या आसपासच्या शाळा किंवा रुग्णालय ही माहिती पाहिजे नागरिकांना किंवा तिथे इथं आपल्याला शोधता येईल. आमच्याबद्दल माहिती पाहिजे इथं दिसेल, धोरण कायद्याबद्दल इथं भेटेल. ही सर्व माहिती आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून भेटते. आता विशेष करून संस्थांसाठी, कारण ह्या 2016च्या कायद्यानुसार दिव्यांग क्षेत्रात ज्या संस्था काम करतात, त्या NGO असतील, सेक्शन 8 कंपनीज असतील, त्या आपल्या ट्रस्ट ॲक्टखाली किंवा सोसायटीच्या ॲक्टखाली रजिस्टर असतील, परंतु त्यांना दिव्यांग क्षेत्रात काम करायचं आहे तर त्यांनी दिव्यांग आयुक्त महाराष्ट्र राज्याचे जे पुण्याचे आहेत यांच्याकडे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. परत मी रिपीट करतो, दिव्यांग क्षेत्रात कोणत्याही संस्थांना काम करायचं असेल किंवा काम करत असतील तर ती संस्था महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाकडे किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे, आता आपण जे नवीन नॉमेनक्लेचर केले त्याच्यामध्ये, त्यांच्या आयुक्ताकडे रजिस्टर जर नसतील तर ते दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करू शकत नाहीत. म्हणून ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की बऱ्याच वेळेस असा गैरसमज होतो किंवा केला जातो किंवा आहे की आमचं रजिस्ट्रेशन ट्रस्ट ॲक्टखाली आहे, सोसायटीच्या ॲक्टखाली आहे किंवा कंपनीच्या ॲक्टखाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला वेगळ्या रजिस्ट्रेशन गरज नाही. ही चुकीची भावना आहे, चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. कारण RPWD ॲक्ट 2016नुसार सेक्शन 50 अंतर्गत हे क्लिअरली सांगितलं आहे, तुम्ही कोणत्याही कायद्याअंतर्गत रजिस्ट्रेशन जरी केलेलं असेल तर ते रजिस्ट्रेशनशिवाय दिव्यांग क्षेत्रात काम करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाकडे रजिस्ट्रेशन असणं मॅन्डेटरी आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व संस्था यांनी इथं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. त्यासाठी अनेक वेळेस माझ्याकडे अशा कंप्लेन आल्या होत्या की अशी माहिती की आम्ही अर्ज देतो, जिल्हा कार्यालयात इतक्या महिन्यापासून पडून आहेत किंवा आयुक्त कार्यालयात पेंडिंग आहेत, तर त्याच्यावरती हे जे प्रश्न या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचे होते, NGOचे होते, त्यांच्यासाठी हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांना कोणत्याही कार्यालयाला जाण्याची इथून पुढे आवश्यकता पडणार नाही. ती आवश्यकता यासाठी पडणार नाही की ह्या सर्व गोष्टी आपण या पोर्टलवरती एका क्लिक ऑफ द माऊस याच्या आधारे आपण स्क्रीनवरती अवेलेबल करून गेली. त्याच्यामुळे या पोर्टलवरती गेल्यानंतर दिव्यांग सहाय्यक portal.maharashtra.gov.in याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला इथं ही स्क्रीन दिसेल. स्क्रीनवरती लॉग इनमध्ये आपल्याला ऑप्शन्स देतील की सिटीजन लॉग इन, इथं नागरिक लॉग इन करू शकतात, ज्याच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा भेटू शकतील. इन्स्टिट्यूशन आणि NGO लॉग इन इथं दुसरं क्लिक आहे. तिसरं डिपार्टमेंट म्हणजे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, मी आहे, यांच्यासाठी इथं लॉग इन आहे. आणि रजिस्ट्रेशन रिन्युअल ऑफ इन्स्टिट्यूशन NGO आहे. आणि म्हणून आपल्याला इन्स्टिट्यूशन रजिस्ट्रेशन लॉग इन क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये लॉग इन करायची आवश्यकता आहे. ते लॉग इन जर केलं तर आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठी एक वेळेस हे लॉग इन केलं, आपल्याला रजिस्ट्रेशन रिन्युअल इन्स्टिट्यूशन इथं क्लिक केलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल की हे करण्यासाठी, कंटिन्यू करण्यासाठी क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन रिन्युअलचे आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये दिसतील आणि त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ही माहिती भरावी लागेल. आपल्याकडे तो अर्ज अवेलेबल असेल. ते करण्यासाठी प्रथमतः जी संस्था आहे
त्यांनी रजिस्ट्रेशन करणं, लॉग इन एक वेळेस करणं अपेक्षित आहे. आता संस्थाचं लॉग इन आणि अपेक्षित, कारण संस्था जी आहे रजिस्टर्ड चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या नंबर, नाव, ईमेल याच्या सहित करायचे असते. मग आपला मोबाईल नंबर याच्यामध्ये लॉग इनसाठी आम्ही दिलेला आहे. मोबाईल नंबर एक वेळेस आपण टाकला त्याच्यावरती आपल्याकडे OTP येईल. OTP आल्यानंतर एक वेळेस रजिस्ट्रेशन होईल आणि एक वेळेस रजिस्ट्रेशन लागल्यानंतर मग त्या OTPच्या माध्यमातून आपण लॉग इन करू शकता. त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे अर्ज दिसतील, ते ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल. ते ॲप्लिकेशन आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ॲप्लिकेशन करताना त्या ॲप्लिकेशनचे आम्ही जवळजवळ 4 भाग केलेले आहेत आणि त्या 4 प्रथमतः तुमच्या संस्थेची पूर्ण माहिती, दुसऱ्या भागामध्ये आपल्या फायनान्शियल्स त्या संस्थेचे काय असणार आहेत, कोणते सोर्स असणार आहे याच्याबद्दलची माहिती, आपला ऑडिट रिपोर्ट असेल, या सगळ्या बाबी मागितलेल्या आहेत. तिसरी बाबतीत आपले ज्या बाबतीत आपण काम करत आहात किंवा करणार आहात त्या बाबतीत आवश्यक असलेले क्वालिफाईड मॅनपॉवर, मग स्कूलचं असेल तर स्कूलचे टीचर्स क्वालिफाईड आहेत का, स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल तर त्या बाबतीत ते स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत का, क्वालिफाईड मॅनपॉवर आहे का, ज्याच्यामध्ये RCIचं क्वालिफिकेशन असेल किंवा इतर बाकीचे क्वालिफिकेशन असतील जे प्रिस्क्राईब केलेले आहे त्यानुसार आहे का, ती माहिती द्यायची आहे. जो प्रोजेक्ट आपण करणार आहात, कुणाला एज्युकेशनमध्ये काम करायचं आहे, कुणाला रिहॅबिलिटेशनमध्ये करायचं आहे, कुणाला हेल्थमध्ये करायचं आहे, कुणाला ॲडव्हायझरी किंवा ॲडव्होकेसीमध्ये काम करायचं आहे, कोणत्याही क्षेत्रात इन्क्लुडिंग ॲडव्होकेसी जरी करायची असेल तरी त्यांना त्या फर्मला, त्या संस्थेला दिव्यांग सक्षमीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. ते याच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार आहे. आपला यावेळेस लॉग इन झाल्यानंतर आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर पूर्णपणे त्याची माहिती ऑटोमॅटिक कमिशनरकडे ॲप्लिकेशन जातं आणि कमिशनर त्याच्यावरती पुढची कारवाई करतात. ॲप्लिकेशन केल्यापासून जास्तीत जास्त 60 दिवसाच्या आत आपल्याला त्याच्यावरती निर्णय येणं बंधनकारक आम्ही केलेलं आहे. आपल्याला त्याचा डॅशबोर्ड आपण दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये आजच्या डेटला आपण जवळजवळ एक काही दिवसापूर्वी हे याची इनॅग्युरेशन ऑनरेबल CM यांच्या हस्ते केलेलं आहे. तर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये रजिस्ट्रेशन जे आहेत त्याची काय परिस्थिती आहे, तर आजच्या डेटला आपल्याकडे दिसतं आहे की 1034 संस्था ह्या रजिस्टर्ड आहेत, व्हॅलिड आहेत. 1008 संस्थेचं रजिस्ट्रेशन लॅप्स झालेले किंवा कॅन्सल केलेले आहेत ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, ज्यांनी काही कायदे नियम पाळले नाहीत किंवा ज्यांनी रिन्युअल केलं नाही यांचे आपण रजिस्ट्रेशन कॅन्सल केलेले आहेत, लॅप्स झालेला आहे. आणि तिसरं जर बघितलं नवीन ॲप्लिकेशन आपल्याकडे किती आलेले आहेत बघितलं तर आजच्या डेटला गेल्या एक 3-4 आठवड्याच्या दरम्यानच्या काळात जवळजवळ 550 ॲप्लिकेशन, 555 आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये नवीन संस्था ज्या आहेत ते 444 संस्थांनी ॲप्लिकेशन केलं दिसतं आहे आणि रिन्युअलसाठी 111 संस्थेचं आपल्याकडं ॲप्लिकेशन आहे. आता याची स्टेटस जर बघायचं म्हटलं, याच्यावर क्लिक केल्यानंतर मला दिसतं इथून ॲज अ सेक्रेटरी म्हणून की 555 टोटल आल्या, त्याच्यापैकी 22 ह्या वापस केलेल्या आहेत कमिशनरने त्या संस्थेकडे. काय केलेलं आहे, त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी सापडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स नसतील किंवा माहिती मॅच होत नसेल किंवा जे क्लेम केलेले फोटो आहेत तर फोटो चुकीचे असतील किंवा ती संस्था ॲक्सेसिबल नसेल. कारण याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जी संस्था माहिती अपलोड करताना, अर्ज करताना आपल्या संस्थेचा व्हिडिओसुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे, तो मॅन्डेटरी आहे. जेणेकरून आम्हाला इथून कळेल की आपली संस्था खरोखर तिथं आहे, तिथं आपण जे ॲक्सेसिबल म्हणता, जेवढ्या रूम्स म्हणता, ज्या फॅसिलिटी आहेत ते म्हणता, त्या आम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत. कारण आमच्या निदर्शनास अनेक वेळेस असं आलेलं आहे की संस्था आहे अशी दाखवली जाते, फक्त ती कागदोपत्री आहे. इथं एवढ्या खोल्या आहे असं दाखवलं जातं, तेवढ्या खोल्या नसतात, त्या ॲक्सेसिबल नसतात. आणि म्हणून मग दिव्यांग विद्यार्थ्यांना, दिव्यांग व्यक्तींना ते ॲक्सेसिबल नसल्यामुळे ते वापरता येत नाही. मग तर ते कागदोपत्री राहतात. दिव्यांगाचं जे एम्पॉवरमेंट होणं अपेक्षित आहे, सक्षमीकरण करणं अपेक्षित आहे, त्यांना प्रशिक्षण भेटणं किंवा जी सेवा देतो आपण ती देणं अपेक्षित आहे, ती योग्य प्रकारे दिली जाऊ शकत नाही आणि पर्यायानं RPW ॲक्टचं व्हायोलेशन होतं. म्हणून आम्ही तो व्हिडिओ मागितला आहे, तो व्हिडिओसुद्धा आम्ही बघतो. तर या केसमध्ये 22 ॲप्लिकेशन आपण कमिशनरच्या लेवलवरून वापस केलेले आहेत आणि 533 ज्या आहेत त्या आपण कमिशनरनी डिस्ट्रिक्ट कमिटीकडे पाठवल्या आहे. आता आपण नवीन GR नुसार त्यासाठी एक कमिटी स्थापन केली CEO जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या कमिटीकडे जातो. ते अर्ज गेल्यानंतर त्यांच्या लेवलला त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी व्हेरिफिकेशन करायचं. त्यांची एक कमिटी आहे, त्या कमिटीने त्या संस्थेला व्हिजिट द्यायची आहे. ते व्हिजिट दिल्यानंतर त्या अर्जामध्ये ज्या नमूद गोष्टी त्याचं तर व्हेरिफिकेशन करायचंच आहे. त्यांनी ज्या क्लेम केलेल्या आहेत तर त्या क्लेम्स व्हेरीफाय करायचे, डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आणि ती संस्था ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, रिहॅबिलिटेशन असेल, ॲडव्होकेसी असेल किंवा इतर कुठचे असतील
त्याच्यामध्ये काम करते त्यासाठी ॲडिक्वेट मॅनपॉवर आहे का, स्किल्ड मॅनपॉवर आहे का, ते काम करू शकतात की नाही याचा तपास करायचा. तो इन्स्पेक्शन किंवा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत तो रिपोर्ट त्या कमिटीशीवर सीओकडे जाईल आणि सीओकडे गेल्यानंतर ती कमिटीची मीटिंग होईल आणि कमिटीवरती मग त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल की ह्या संस्थेला रजिस्ट्रेशन देणं किंवा रिन्युअल करणं योग्य आहे की अयोग्य आहे. आणि त्या कमिटीच्या रिपोर्टच्या अंतर्गत CEO जिल्हा परिषद हे याच्यावरती रिपोर्ट सबमिट करतील आणि ही सगळी कारवाई त्यांना 1 महिन्याच्या आत करायची आहे. कारण प्रथमतः कमिशनरला ज्यावेळेस ॲप्लिकेशन जातो त्यांनी 15 दिवसामध्ये त्या अर्जावरती प्रायमरी व्हेरिफिकेशन करून त्याच्यामध्ये तपासून एक तर संस्थेला वापस पाठवायचं आहे की कंप्लायन्ससाठी, नसेल त्यांना वाटतं की त्याच्यामध्ये बिलकुल ते करू शकत नाही आहेत डॉक्युमेंटच्या आधारे त्यांना रजिस्ट्रेशन देणं योग्य नाही, ते रिजेक्टही करू शकतात किंवा अयोग्य असेल तर मग जिल्हा कमिटीकडे पाठवायचं. हे पहिल्या 15 दिवसात होईल. त्यानंतर 1 महिन्यामध्ये पुढच्या जिल्हा परिषदेच्या कमिटी COच्या अध्यक्षतेखाली कमिटीने त्याच्यावरती निर्णय व्हेरिफिकेशन घेऊन निर्णय रेकमेंड करायचा आहे कमिशनरला. आणि मग तसे आजच्या डेटला बघितलं तर 50 व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत. मग त्याच्यावर जर क्लिक केलं तर मला कोणत्या जिल्ह्याकडे किती मला पेंडिंग दिसतं. आजच्या डेटला पुणे डिव्हिजनमध्ये 95, कोकण डिव्हिजनमध्ये 120, नाशिकमध्ये 40 वगैरे अशी मला इथून आकडेवारी दिसते. त्याचबरोबर मग कमिटीने रिपोर्ट पाठवला की कमिशनरकडे जाणार, तो ह्या पोर्टलवरती पाठवायचा, वेगळा कोणताही काही ईमेल हे करायचं नाही, फिजिकल कॉपी पाठवायची नाही, सगळं इथं होईल. मग कमिशनरकडे गेल्यानंतर त्यांना परत पुढच्या 15 दिवसामध्ये आपला निर्णय घ्यायचा आहे. त्यामध्ये त्यांना वाटलं की संस्थेची हिअरिंग घ्यायची तर हिअरिंगलासाठी ते पाठवू शकतात किंवा ते अप्रूव्ह करू शकतात किंवा ते रिजेक्ट करू शकतात. आणि सगळी प्रक्रिया आपल्याला 60 दिवसाच्या आत करायची. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष महिने हे रजिस्ट्रेशनचं ॲप्लिकेशन किंवा रिन्युअलचं ॲप्लिकेशन पेंडिंग राहतं, अशी काही परिस्थिती होणार नाही. आणि हे सगळं मला इथून दिसतं आहे. मला जर समजा पुणे विभागामध्ये किती ॲप्लिकेशन बघितलं तर आत्ता मला कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे 6 दिसतात. त्याच्यावरती मी क्लिक केलं ते कोणते आहेत मला त्याची लिस्ट पण दिसते. आणि मला जर वाटलं की इथून मला त्या जो एखादा अर्ज आहे तर त्या संस्थेशी मी डायरेक्टली मोबाईलच्या आधारेसुद्धा बघू शकतो की आता इथं जे आहे शिरोळा तालुक्यातील एक संस्था आहे, त्यांचा प्रेसिडेंटचा नंबर इथं आहे, नाव आहे, सबमिशन डेट 13/2/26 आहे. त्याच्यामुळे 13 फेब्रुवारीला सबमिट केलेलं आहे आणि हे सध्या जिल्हा परिषद COकडे पेंडिंग आहे. त्यांनी ते त्यांच्या जे तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये, दिनांकामध्ये, वेळेमध्ये सबमिट करणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल असं केलं की त्या वेळेत अगदी कमिशनरनी 15 दिवसात त्याच्यावरती वापस पाठवलं नाही किंवा रिजेक्ट केलं नाही किंवा COकडे पाठवलं नाही तर 16व्या दिवशी ऑटोमॅटिकली ती ॲप्लिकेशन ही CO जिल्हा परिषदेकडे जाणार आहे. आपण ऑटो एस्कलेशन मॅट्रिक्स याच्यात अप्लाय केलेलं आहे. त्याच्यामुळं ड्यू डेट नंतर डीम्ड म्हणून पुढची स्टेजला ते जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे ते पेंडिंग कुणीही ठेवू शकत नाही त्या ड्यू डेटच्या बाबतीत. आणि सेम परिस्थिती जिल्हा परिषद लेवलला आहे COकडे. COनी त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने जर 1 महिन्यात निर्णय घेतला नाही तर 31व्या दिवशी ऑटोमॅटिकली तो रिपोर्ट डीम रेकमेंडेड म्हणून कमिशनरकडे जाणार आहे. आणि कमिशनरकडे मात्र गेल्यानंतर शेवटचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे आणि तो तितक्या 15 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय होणार आहे. आता हे असं आपण का केलं तर ही पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी केलं. किती संस्था कार्यरत असतात, कोणत्या क्षेत्रात कार्यरत असतात, कोणत्या ठिकाणी कार्यरत असतात हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहीत नसतं. त्यांचं कार्य व्यवस्थित होतं की नाही हे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून ही पद्धत आपण हे पोर्टल जे आणलं आहे हे संस्थांचं सक्षमीकरण करून त्यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचं सक्षमीकरण करणं ते योग्य होतं की नाही बघणं, यासाठी याचा वापर आपण करण्यासाठी हा पोर्टल आणलेला आहे. आता हे पोर्टल आणण्याचा फायदा जसं आपल्याला मी सांगितलं की संस्था यांचं रजिस्ट्रेशन आहे, रिन्युअल आहे. आता बऱ्याच वेळेस रिजेक्ट झालं आपलं केलं आयुक्तांनी तर त्याच्यावरती अपील सचिव म्हणून माझ्याकडे आपण अपील करू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा मला अपील केल्यानंतर ते 30 दिवसाच्या आत करणं अपेक्षित आहे. 30 दिवसाच्या नंतरचे अपील आपण एंटरटेन करत नाही. कारण तुम्हाला जर वाटतं की तुमच्यावरती अन्याय झाला आहे, चुकीचा निर्णय आहे किंवा काहीतरी त्रुटी राहिलेली आहे, त्या बाबतीत माझ्याकडे अपील झाल्यानंतर मला 90 दिवसाच्या आत त्याच्यावरती निर्णय देणं बंधनकारक केलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया ही टाईम बाउंड केलेली आहे, पूर्णपणे ट्रान्सपरंट पारदर्शक पद्धतीने केलेली आहे. म्हणून कुणाला याच्यावरती संशय राहणार नाही, कुणाचंही काम डिले होणार नाही आणि कुणावरती अन्याय होणार नाही हे आपल्याला बघायचं आहे. मात्र उद्देश आपलं दिव्यांगाचं सक्षमीकरण करणं आहे. संस्थांचं फक्त रजिस्ट्रेशन करून तिथं काम न करणं किंवा चुकीच्या पद्धतीने काम करणं हे शासनाला मान्य नाही आणि त्याच्यावरती कारवाई केली जाईल. कारण बऱ्याच वेळेस असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे की माझ्याकडे काही अपील असतात
की आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे किंवा लॅप्स झालेलं आहे, आम्ही 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर माझ्याकडे रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी कमिशनरकडे ॲप्लिकेशन आलेले आहे. गेल्या काही दिवसामध्ये बघितलं मी अगदी 2011 आय रिपीट 2011ला रजिस्ट्रेशन लॅप्स झालं आहे आणि रिन्युअलचा अर्ज आता 2026मध्ये करत आहे. कारण मध्ये मी प्रेसला बातमी दिलेली होती, आपण नियम काढला आहे, GR केलेला आहे की रजिस्ट्रेशन असेल तर त्या क्षेत्रामध्ये काम करू नये आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करणार आहोत. 28 फेब्रुवारीपर्यंत आपण डेडलाईन दिली होती, परंतु अनेक संस्थांनी सांगितले की आमचे काही अर्ज अजूनही पेंडिंग आहेत, तर त्याची डेडलाईन आपण फक्त 15 मार्चपर्यंत वाढवलेली आहे. 15 मार्चनंतर मात्र कोणत्याही संस्थेला विहित मुदतीत अर्ज जर केलेले नसतील तर त्यांना अर्ज करता येणार नाही. त्याच्यामुळे ज्या संस्था अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा रिन्युअल केलेलं नाही त्यांनी तात्काळ करावं, किंवा ज्या संस्थांना NGOना आपल्या या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी प्रथमतः रजिस्ट्रेशन करावं आणि त्या क्षेत्रात काम करावं. माझ्याकडे ज्यावेळेस अपील येते त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे सांगितलं जातं की आम्ही संस्था ह्याप्रमाणे चांगलं काम करते, त्या प्रकारे चांगलं काम करते, मुलांचं एवढं सक्षमीकरण झालेलं आहे, त्यांना एवढं स्किल डेव्हलपमेंट भेटलेलं आहे, त्यांना असे जॉब भेटत आहेत वगैरे वगैरे. असं जर होत असेल तर निश्चित चांगलं आहे. पण मग आम्हाला काही डाऊट यायला लागले, मला विशेष करून डाऊट यायला लागल्यानंतर मी इथं आल्यानंतर आता नवीन पद्धत आम्ही चालू केलेली आहे की हे सगळं ज्यावेळेस क्लेम केलं जातं त्याचा व्हिडिओ ऑडिट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला इथून आम्ही व्हिडिओ कॉल करणार, डिजिटलच्या माध्यमातून ॲक्च्युअल तुम्ही जे सांगताय तिथं आम्हाला बघता येणार, विद्यार्थी आहेत का, शाळा आहे का, तिथं खोल्या आहेत का, शिक्षक आहेत का. आणि बऱ्याच वेळेस असं मला आढळलं की जे क्लेम करतायत तशी तिथं खरी परिस्थिती नाही. हे अत्यंत चुकीचं आहे, घृणास्पद आहे आणि अन्यायकारक आहे. अशा जर कोणत्या संस्था काम करत असतील तर कृपया आपण या क्षेत्रामध्ये काम करू नका. आपण हे क्षेत्र दिव्यांगाच्या सक्षमीकरण करण्यासाठी केलेलं आहे, याच्यामध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी नाही आहे. अनेक संस्था आहेत की अत्यंत चांगल्या दृष्टीने काम करतात आणि अनेक अशाही संस्था आहेत की अत्यंत वाईट पद्धतीने फक्त पेपरवरती दाखवून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अशा पद्धतीनं चालणार नाही. आपल्या दिव्यांगाचं सक्षमीकरण करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्यापुढचं आपल्याला ह्याच्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती दाखवायची जी आहे ती आपण जर बघितली तर जे ॲप्लिकेशन जे आहेत ते 1034 फॉर एक्झाम्पल आहेत, तर याच्यामध्ये रिन्युअल आणि एक्सपायरीचा डेटासुद्धा आमच्याकडे आहे की 90 दिवसामध्ये एक्सपायरी होणाऱ्या संस्था 9 आहेत, 60 दिवसात होणाऱ्या 1 आहेत, एक्सपायरी इन 30 डेज 407 आहेत, 14 दिवसात होणाऱ्या 1 आहेत. आता हे का माहिती पाहिजे, तर आपल्या कायद्यानुसार नियमानुसार जी संस्था रजिस्टर्ड आहे तिला 60 दिवस अगोदर, रजिस्ट्रेशन संपायच्या 60 दिवस अगोदर म्हणजे 2 महिन्या अगोदर ॲप्लिकेशन रिन्युअलसाठी करणं बंधनकारक आहे. कारण 2 महिन्याचा कालावधी आपण हा प्रोसेससाठी ठेवलेला आहे, म्हणून त्याच्या 1 महिना अगोदर आपण ॲप्लिकेशन करणं अपेक्षित, 60 दिवस अगोदर. ते जर केलं नाही तर आपल्याला ॲप्लिकेशनसुद्धा इथून पुढे करता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये आम्ही लॉक करून टाकलेलं आहे. जर समजा एखादी संस्था 31 मेला रजिस्ट्रेशन संपणार असेल तर त्याच्या 2 महिने अगोदर म्हणजे एप्रिल आणि मार्च म्हणजे 31 मार्चच्या आत त्यांनी ॲप्लिकेशन करावं लागेल. 1 एप्रिलला त्यांनी ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला तो ॲप्लिकेशनच करता येणार नाही, असं आम्ही सिस्टममध्ये लॉक करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे फिजिकली आम्ही आता ॲप्लिकेशन घेत नाही, फक्त ऑनलाईनच करायचे आहेत. तर सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आम्ही याच्यामध्ये सिस्टम पण अशी डेव्हलप केलेली आहे की ज्या संस्थेला 90 दिवस बाकी आहे त्यांना सिस्टमद्वारे मेल जातो. त्यांनी जो मेल दिलेला आहे त्या मेलवरती आम्ही सिस्टमद्वारे पाठवलं की तुमची संस्थेचं रजिस्ट्रेशन ह्या डेटला संपत आहे, कृपया आपण अर्ज करा. एक 90 दिवसाला मेल जातो, दुसरा 75व्या दिवशी जातो, तिसऱ्या 68व्या दिवशी, तर 3 वेळेस मेल येतील आपल्याला. आपण कृपया 60 दिवस संपायची वाट बघू नका, कारण 60 दिवस संपले की 59व्या दिवशी आपल्याला कम्युनिकेशन सिस्टमद्वारे येणार आहे की आपण रजिस्ट्रेशन रिन्युअलचं आपलं केलेलं नाही, कृपया आपली संस्था बंद करण्याची प्रोसेस चालू करा. तिथल्या जे काय आहे ते आपल्या शासनाला कळवा आणि पुढच्या 60 दिवसामध्ये आपली संस्था बंद करा. हे ऑटोमॅटिक केलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला डिस्क्रिप्शनचा अधिकार आम्ही ठेवलेला नाही. त्याच्यामुळे अगोदर आपण बॅकडेटेड ॲप्लिकेशन करणं असेल, स्टॅम्प मारून घेणं असेल किंवा आमच्या अधिकाऱ्याच्या चुका असतील, त्या सगळ्या चुका हे परत होणार नाहीत, कुणी याच्यामध्ये गडबड करणार नाही, अशा दृष्टिकोनातून ही ट्रान्सपरंट सिस्टम आणलेली आहे. याचा कृपया वापर करा. हे मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. म्हणून मला हे आपल्याला मेल पण भेटत आहेत आणि ही माहितीच्या आधारे आपल्याला कळतं आहे की आपल्या कोणत्या ठिकाणी किती संस्था आहेत, कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत, याची आपल्याला माहिती भेटते. हे जर बघितलं तर आपल्याला कोणत्या डिव्हिजनमध्ये किती आहेत हेही दिसेल, आपल्याला कोणत्या जिल्ह्यात आहे तर तेही दिसेल. त्याचबरोबर सेक्टर वाईज जर बघितलं शैक्षणिक क्षेत्रात किती काम करत आहेत, ब्लाइंडमधल्या किती आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी कोणत्या आहेत, डेफ अँड डमसाठी किती काम करत आहेत,
ग्रँटेडवाल्या किती आहेत, नॉन ग्रँटेडवाल्या किती, हे सगळी माहिती भेटते आपल्याला. याच्यामध्ये जर परत पुढं डिटेल द्यायचं असेल, त्या संस्थेचे नावं पण आपल्याला दिसतात, त्यांचा अध्यक्ष कोण आहे, सचिव कोण आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामुळे माहिती भेटते, जेणेकरून त्याच्यामध्ये आम्हाला ट्रान्सपरंटली काम करता येईल, निर्णय घेता येतील. माझी विनंती या माध्यमातून अशी आहे की आपण सर्वांनी ह्या पोर्टलचा लाभ घ्यावा, याच्यामध्ये खरी माहिती भेटावी आणि दिव्यांग सक्षमीकरण जे आपण करणं अपेक्षित आहे त्या दिव्यांग सक्षमीकरणाच्या प्रोसेसमध्ये आपला सहभाग असावा. बऱ्याच वेळेस खोटी माहिती देऊन, अर्धवट माहिती देऊन त्रास होतो, त्याच्यानंतर कारवाई होते. आपल्याला मी निदर्शनास आणून देतो की RPWD ॲक्टच्या सेक्शन 91मध्ये खूप कडक शिक्षा आहे, ज्याच्यामध्ये ह्या दिव्यांग व्यक्तीसाठी असलेले लाभ इतर व्यक्तींनी घेतले किंवा घेण्याचा प्रयत्न केला, आय रिपीट, दिव्यांग व्यक्तीसाठी असलेले लाभ इतर व्यक्तींनी किंवा संस्थांनी कुणीही घेतले किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर 2 वर्षाची कारावासाची सजा आहे, 1 लाखाचा दंड पण आहे किंवा दोन्ही आहे. आणि इथून पुढे ज्या संस्था या क्षेत्रामध्ये काम करत आहेत पण रजिस्ट्रेशन नाही किंवा चुकीची माहिती दिलेली आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं काम करत आहेत, यांच्याविरुद्ध या सेक्शन कलमाचा वापर केला जाईल, हे आपल्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो. म्हणून आमची इच्छा अशी आहे, शासनाची इच्छा अशी आहे की शासन, संस्था, NGO, पेरेंट्स, कम्युनिटी यांनी सर्वांनी मिळून दिव्यांग क्षेत्रासाठी काम करायचं आहे आणि ते करण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आपण डिझाईन केलेला आहे. याचा वापर करून एकत्रितरित्या कोलॅबोरेशनने आपण ह्या क्षेत्राचा महाराष्ट्रामध्ये कायापालट करूया आणि दिव्यांगांना मेनस्ट्रीममध्ये इन्क्लुझिव्ह त्यांना समाजामध्ये देऊन त्यांचं सक्षमीकरण करून त्यांचं समाजाप्रती असलेलं कॉन्ट्रिब्युशनसुद्धा आपण मान्य करून त्या दृष्टीचे व्यक्ती त्यांना तयार करायचं आहे. त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन चालणार नाही, त्यांना इक्वल राईट्स आहेत, त्यांचा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि त्याचं एक माध्यम म्हणजे आपण NGOज, संस्था हे आहात. तर NGOज, संस्था या सर्वांनी आणि शासनाने मिळून एकत्रितरित्या काम करून आपण दिव्यांग क्षेत्रामध्ये खरोखरच एक उंचीची भरारी घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करूया. त्यासाठी या पोर्टलचा आपण वापर कराल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.